साताऱ्याला असतो. काय सांगाल मुक्ताईनगरमध्ये नगर पंचायतच्या निवडणूक होऊ घातलेल्या त्यामध्ये तुमचा मुलगा निवडणुकीमध्ये उमेदवारी लढत आहे. मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवादन करतो की ज्यांनी आज आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्या मुलाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यांनी ते हे जाहीर केलेलं आहे की बा आम्ही लोकांना कोणत्या प्रकारच्या सुविधा देईल, काय देईल, जाहीरनामा त्यांना लिहिलेला आहे. त्याला आमचा परिवाराला पूर्ण पाठिंबा राहील. आमची फॅमिली पूर्ण सुशिक्षित आहे, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि ज्याने जे मुद्दे मांडले आहेत त्याला तो परिपूर्ण हे करेल अशी माझी खात्री आहे. तुमच्या परिवारातून प्रथमच आता निवडणूक लढवली जात आहे. त्याबद्दल मला असं सांगायचं आहे की राजकारणात आमचा काही सहभाग नव्हता. आम्ही सर्व गव्हर्नमेंट सर्वांचे माणसं होतो, पण आम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं हे आवडलं कारण काँग्रेस हे असं आहे की ते संविधानाला घेऊन चालणारे लोक आहे, सर्वांचा विचार करणारे लोक आहे. त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस निवडलेली आहे. या निवडणुकीमध्ये बलाढ्य असे दोन पक्ष तुमच्या समोर आहेत, त्यामध्ये तुम्हाला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली आहे. बलाढ्य हे सर्व जनतेवर अवलंबून असते. कोण बलाढ्य आहे, कोण कमी आहे, कोण काही नाही. काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष आहे, पण तो सर्वांना घेऊन चाललेला आहे. जनता शेवटी जनता असते. जनता कोणाला निवडून द्यायचं काय करता हे सर्व जनता ठरवू शकते. मी जाहीरनामा पाहिलेला आहे, जाहीरनाम्यामध्ये तुमचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे. काय त्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेला आहे? आज मी बघतो, मी 30 वर्ष नोकरी केलेली आहे. मी पंचायत समितीला होतो, जिल्हा परिषदला होतो. त्याच्यानंतर जन्म मृत्यू, उपजत मृत्यू हे याच्यासाठी आज लोकांना वनवन फिरावं लागतं. कोणी शिकलेला आहे, कोणी अशिक्षित आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. दारोदारी फिरावं लागते. लोकांच्या अडीअडचणी आहे, त्याचप्रमाणे हे दाखले आम्ही त्यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. काय विजन राहणार तुमचं? वार्डाचा विकास पहिला आमचा सर्वात विजन आमचं हे राहील की सर्वात पहिले वार्डाचा विकास व्हायला पाहिजे. ताई काय सांगाल मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे तुमच्या मुलाला उमेदवारी मिळालेली आहे. माझं एकच म्हणणं आहे की माझ्या मुलाने जो निर्णय घेतला त्याला आमचा पाठिंबा आहे आणि त्याने निवडून आल्यानंतर जनतेची सेवा करावी हेच माझी इच्छा आहे. ताई मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक मोठं ट्विस्ट म्हणजे मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळते, आई आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकाच्या विरुद्ध उभे आहे. तुम्ही एक आई म्हणून सण कसं पाहिजे? मी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्याने पूर्ण